का ये मजबूरी है डिंपल मेहता को बनाना। कुठे नरेंद्र मेहतानी यांच्या नेत्यांचं ऐकलं नाही, उपमुख्यमंत्र्यांचं ऐकलं नाही आणि स्वतःच्या घरामध्ये त्यांच्या वहिनीला महापौरपदी विराजमान केलं। मुद्दाम अमराठी उमेदवार आमच्या डोक्यावर बसवणं, तोही अशिक्षित आणि तोही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला। वो खुद का सीट बचाने के लिए लास्ट टाइम गीता जिनको मेयर बनाया तब उन्होंने उनको ये गड़बड़ हो गया। आज घर के अलावा किसी को बना देंगे तो शायद यही होने वाला है। कोई बात नहीं। अरे मराठी मोर्चा हाणून पाडणाऱ्या प्रशासनाचा आज मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी आपण गेल्या 1 महिनाभरापासून मागणी लावून धरली होती। खरं तर ही मागणी का समोर आली याचं कारण म्हणजे एक परप्रांतीय भाजपचा नेता कृपाशंकर सिंग याने एक धार्मिक कार्यक्रमामध्ये आला आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये प्रांतिक तेढ निर्माण केला। म्हणजे ज्या राज्यामध्ये तुम्ही खाता पिता, ज्या राज्याने तुम्हाला वाढवलं त्या राज्याच्या विरोधात जाऊन, त्या राज्याच्या स्थानिक नागरिकांच्या विरोधात जाऊन तुम्ही घोषणा करता की या मीरा भाईंदर महानगरपालिकेचा महापौर उत्तर भारतीयच होईल आणि तिथून हे सुरू झालं। मुळात या बाहेरून आलेल्या लोकांनी एक लक्षात घ्यावं, तुम्ही इथे नोकरी व्यवसाय करायला आला होता, आता तुम्ही राजकीय आक्रमण केलं, ठीक आहे, आमच्या लोकांनी संयमी भूमिका घेतली, आम्ही सहइष्णू आहोत, तुम्हाला मतदान केलं असेल नसेल केलं तो एक वेगळा मुद्दा आहे, कारण ते मतदान कोणाला जातं त्याच्यावरून एक वेगळं आंदोलन इकडे सुरू आहे, तो एक भ्रष्टाचार वेगळाच आहे, याद्यांचा भ्रष्टाचार, मशीनचा भ्रष्टाचार। परंतु मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी महापौर व्हावा अशी मागणी आम्ही लावून धरली होती सर्व मराठी बहुसंख्येने। आणि या मीरा भाईंदर शहराचं वातावरण असं होतं की मराठीमय वातावरण होतं। मराठी मोर्चा या शहरामध्ये निघाला होता, मराठी माणूस एकवटला होता। आणि जर तुम्ही पाहिलं असेल, खरं तर काही प्रमाणात मराठी माणसाची आपली चूक झाली, आपण गनिमी काव्याने निवडणुका लढवायला पाहिजे होत्या, परंतु सगळ्यांचा एक अहंकार देखील त्या ठिकाणी राजकीय पक्षांचा होता। आज 5,60,000 मतदान या मराठी माणसाचं शहरामध्ये झालं आणि एका पक्षाला 5 एका प्रभागामध्ये 5-5 हजार मतदान एका उमेदवाराला पडलं, ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे। पुढच्या वेळेस आपण चांगला प्रयत्न करू। आता प्रश्न राहिला, या मराठी भाषिक राज्याच्या मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी महापौर झाला पाहिजे याचं निवेदन आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं, यांचे अध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण यांना दिलं होतं, इकडचे आमदार नरेंद्र मेहता यांना दिलं, प्रशासनाला दिलं, पोलिसांना दिलं, परंतु यांनी आपल्याला सांगितलं की आम्ही तुमची भूमिका समजून घेणार नाही, आम्ही तुमच्या नाकावर टिचून अमराठीच महापौर करू, आम्ही या शहरामध्ये पुन्हा एकदा घराणेशाही दाखवू, पुन्हा एकदा एकाधिकारशाही गाजू। आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी भर सभेमध्ये सांगितलं होतं की मराठी हिंदूच महापौर होईल। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं
की मराठी हिंदूच महापौर होईल, तिथे मात्र कुठे नरेंद्र मेहतानी यांच्या नेत्यांचं ऐकलं नाही, उपमुख्यमंत्र्यांचं ऐकलं नाही आणि स्वतःच्या घरामध्ये त्यांच्या वहिनीला महापौरपदी विराजमान केलं. या डिंपल मेहता त्याच डिंपल मेहता आहेत, तुमच्यासाठी सांगतो, की ज्यांना आपल्या देशाचं स्वातंत्र्य कधी मिळालं, म्हणजे आपला देश स्वतंत्र कधी झाला हे माहीत नाही. त्यांनी आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं की देश आपला 1997 म्हणजे 1997ला स्वतंत्र झाला. या महापौर शहरामध्ये असणार आहेत का? या महापौर उद्या आमचे IPS झालेले अधिकाऱ्यांना ऑर्डर सोडणार आहेत का? या महापौर यांना सभागृहामध्ये बोलून आदेश सोडणार आहेत का? मुळात आज प्रशासनाने दडपशाही केली. मी सगळ्या प्रशासनाचा या आमच्या मराठी बांधवाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतो. मराठी मोर्चावेळी जो दडपशाही केली ती दडपशाही आता देखील बघायला मिळाली. अक्षरशः आम्हाला खाली पाडलं गेलं. आम्हाला मोर्चा काढू दिला नाही. मोर्चा तर काढू दिला नाहीच, पण लोकांना मोर्चामध्ये येऊ दिलं नाही. या आंदोलनामध्ये आज नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानामध्ये आम्ही या ठिकाणी जमलो. 10 वाजता जे लोक आले 30 लोक या ठिकाणी आहेत. भाईंदर पश्चिमेतून लोक येऊ दिले नाही, भाईंदर पूर्वेकडून लोक येऊ दिले नाही आणि नोटिसा दिल्या सगळ्या लोकांना. ही दडपशाही काय आहे? म्हणजे इथे तुम्ही छटपूजेच्या नावाखाली हैदोस माजवणार, इथे धार्मिक कार्यक्रमाच्या नावाने हैदोस माजवणार, महानगरपालिकेला वाटेल ते आंदोलन मोर्चे जातात. परंतु मराठी माणसाने काय करायचं म्हटलं की तुम्हाला मात्र द्वेष निर्माण होतो. नरेंद्र मेहता मोरारजी देसाईचा दुसरा अवतार आहे की काय, असं आम्हाला आता शंका येऊ लागलेली आहे. त्यावेळेस त्याच्यासोबत सखा पाटील होता. या नरेंद्र मेहताच्या सोबत आता देखील काही राजकीय लोक आहेत जे आमच्यावर आरोप करत सुटले आणि हे राजकीय नेत्यांनी आजचं आंदोलन हाणून पाडण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु मराठी माणसाचा आवाज बुलंद आहे. त्यावेळेस पंतप्रधान होते, मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई. त्यांनी ठणकावून सांगितलं होतं की मुंबई गुजरातमध्येच राहील, ते हाणून पाडलं. पुन्हा सांगितलं की मुंबई ही द्विभाषिक होईल, मराठी आणि गुजराती, ते हाणून पाडलं. आता मराठी माणसाने एक लक्षात घ्या, आपल्याला हा अमराठी माणूस हाणून पाडायचा आहे. यासाठी आपण वेळोवेळी आंदोलन करणं गरजेचं आहे. आज आपल्या शहरामध्ये माझ्याच नव्हे किंवा इकडच्या सगळ्या मराठी बांधवांच्या नाकावर टिचूनच नव्हे तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाकावर टिचून हा अमराठी बांधव बसवलेला आहे. 288 आमदार त्या सभागृहात तिकडे बसतायत. त्यांना पण लाज वाटली पाहिजे की या मीरा भाईंदरमध्ये चाललंय काय. हा संघर्ष आता पेट घेतोय, वणवा पेट घेतोय, राज्यभर पसरेल आणि राज्यभरामध्ये जागोजागी आंदोलन मराठी एकीकरण समिती आणि माझे सर्व राजकीय पक्षाच्या माध्यमातून व्हायला हवेत. अन्यथा एक एक शहर असं गिळलं जाईल. जी मराठी एक भाषिक ओळख आहे ती संपवली जाते. हा लढा फक्त एका शहरापुरता नाही आहे, हा लढा भविष्याचा आहे. उद्या माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या जागेवरती लोढा मेहता सारखे मुख्यमंत्री बसू शकतात, ही भीती आम्हाला वाटते. त्यामुळे सगळ्यांनी सावध व्हा. हे शहरापासून सुरुवात केली, अशीच सुरुवात त्या काळात झाली होती, पण त्या काळामध्ये लोक प्रत्यक्षात उतरणारे होते. आताचे लोक सोशल मीडिया बहादर आहेत. हे सोशल मीडियातून बाहेर पडा असं मी आवाहन करतो. हा लड़ा सगळ्यांनी लड़ा. जो महाराष्ट्र सरकार है, मीरा भाईंदर की जो सरकार है, उन्होंने जो दड़पशाही किया वो देख रहे हैं. यहाँ पे मोर्चा निकालने को नहीं दिया. कितने हमारे मोर्चा कार्य जो सामने खड़े गाड़ी में बैठे किसी को वो जन को नोटिस दिया है. तो पुलिस ने यहाँ पर जो चालू किया है ना कार्रवाई, वो गलत है. हमारा खाली यही कहना था कि महाराष्ट्र में अपन है, महाराष्ट्र में यहाँ पे मीरा भाईंदर में महापौर मराठी होना चाहिए, हमारी मांग है. इसमें क्या महाराष्ट्र में रह के अगर हम लोग मराठी की मांग नहीं करेंगे तो क्या हम लोग गुजरात में जाके करेंगे क्या? तो मुझे आपके माध्यम से यही कहना है, जो नरेंद्र मेहता ने जो किया है वो निंदनीय है. उसका हम लोग निषेध व्यक्त करते हैं. और आप देखते हैं कि महाराष्ट्र में उनके लिए एक नेगेटिव मैसेज गया है, नरेंद्र मेहता के लिए नेगेटिव मैसेज गया. उसका कारण ऐसा है कि ठाणा महानगर पालिका हो, मीरा भाईंदर से छोड़ के मुंबई महानगर पालिका हो, कल्याण डोंबिवली महानगर पालिका, हर जगह पे मराठी महापौर है और मीरा भाईंदर में नहीं है. तो नरेंद्र मेहता कुछ अलग करने को जा रहे हैं क्या? और नरेंद्र मेहता को ये समझना चाहिए, अगर ये महापौर आपने बनाया, अब ये खत्म नहीं हुआ है अभी तक. इसके बाद में का संघर्ष, हर जगह पे संघर्ष होगा और संघर्ष के माध्यम से आपको सवाल जवाब किया जाएगा. और सवाल जब हम करेंगे तो नरेंद्र मेहता को उसका जवाब नहीं देना है, डिंपल मेहता को देना है. ख्याल में रखें, रबर स्टैम्प करके आप उसको यूटिलाइज करना चाहोगे तो अभी होगा नहीं. अभी हो गया उससे पहले, लेकिन होगा नहीं. टेंडर आपका, कॉन्ट्रैक्टर आपका, यूनियन आपका, ये सब धंधा होने नहीं देंगे. प्राइवेट लिमिटेड कंपनी नहीं है कोई, ये सरकार है, नगर पालिका. नागरिकों के हित में अगर कुछ भी काम नहीं हुआ तो उसके अगेंस्ट में हम लोग खड़े रहेंगे. मराठी के ऊपर जो अन्याय हुआ उधर भी हम लोग खड़े रहेंगे. नरेंद्र मेहता को चेतावनी की घंटी है. और खास करके जो भी आमदार जो सभागृह में बैठे ना, उसके लिए भी एक धोखे की घंटा है कि नरेंद्र मेहता ये कुछ अलग करके पूरा महाराष्ट्र का पूरा वातावरण खराब कर रहे हैं. ये हमारी जो उसके ऊपर आरोप है. नरेंद्र मेहता का ये मजबूरी है.
डिम्पल मेहता को बनाना। अगर दूसरा कोई आएगा तो रबर स्टैम्प जैसा काम नहीं करेगा, वो अपने मर्जी से काम करेगा, क्योंकि एक महापौर का पद है, एक प्रथम नागरिक का पद है। मोर्चा कशासाठी आहे? मराठी महापौर पाहिजे याच्यासाठी आहे. आणि तो होणार, तो करावा लागणार. आमदार म्हणजे महाराष्ट्र नाही आहे, आमदार म्हणजे मुख्यमंत्री नाही आहे. नरेंद्र मेहता फक्त आमदार आहे तिकडचे, मुख्यमंत्री अजून आहेत या महाराष्ट्राला, तेही मराठीच आहेत. आणि ज्या प्रकारे त्यांनी मतदानाच्या आधी जे आव्हान केलं होतं की मुंबई सकट मीरा भाईंदरचा महापौर हा मराठी होणार, तर मराठी होणारच. थांबवलं गेलं, ही दडपशाही झाली. पोलिसांना वरिष्ठांचे आदेश आले की हा मोर्चा जर नरेंद्र मेहतांनी काढला असता ना, मग पोलिसांनी अडवलं नसतं, त्यांना कुणाचेही आदेश आले नसते. मराठी मोर्चासुद्धा, मराठी माणसाच्या हक्कासाठी जेव्हा मराठी मोर्चा निघाला त्यावेळेला सुद्धा पोलिसांनी दडपशाही केली, जेल भरो केला, लाठीचार्ज करावा लागला. पण जेव्हा मोर्चा संपला तेव्हा तेच पोलीस बांधव आम्हाला म्हणतात काय करणार मॅडम, आदेशाचं पालन करावं लागतं. पण पोलीस बांधवांना पण मी म्हणेन की या मोर्चाला तुमची साथ नाही आहे, पण भविष्यात तुमची मुलंसुद्धा आमच्या बरोबर असतील या मोर्चामध्ये. कारण तुमच्या ठिकाणी मेहतासारखी लोक असतील, मेहता, पांडे, शर्मा, वर्मा, तुमच्या मुलांना मिळणार नाही हो पोलीस भरतीसुद्धा. त्यामुळे तुम्हालाही आमच्या लढ्यात, तुमची मुलं येतील हो आमच्या लढ्यात. त्यावेळेला पोलिसांच्या ठिकाणी अडवणारे कोण असतील? हा महाराष्ट्र आहे, सरळ आहे, हा महाराष्ट्र आहे. मीरा भाईंदर महाराष्ट्राचा एक अंग आहे आणि ते मराठी हा पहिला विचार केला गेला पाहिजे. आणि जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा ही भूमिका स्पष्ट केली की मराठी महापौर होणार, त्याच्यानंतर नरेंद्र मेहतांनी मुद्दाम अमराठी उमेदवार आमच्या डोक्यावर बसवणं, तोही अशिक्षित आणि तोही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला. मांगनी करना ये हमारा संवैधानिक हक है और हक का विरोध दिखाना, उनको हमें धड़ाशाही करना, ये तानाशाही नहीं, आज लोकशाही है. ये सरकार को समझना चाहिए लोकशाही है. और हमने अपनी एक प्रामाणिक मांगनी मांगी है, तो उसमें गलत क्या है? ये मेरे को ये देवेंद्र फडणवीस को उसका उत्तर देना चाहिए. ये इस शहर के आमदार है, उन्होंने उत्तर देना चाहिए. और रविंद्र चौहान जो राज्य के प्रदेश अध्यक्ष हैं, उन्होंने उसको देना चाहिए. और प्रमुख मांगनी यही थी कि मीरा भाईंदर में अगर 46 नगर से मराठी चुनकर आते हैं और अनेक अनुभवी उम्मीदवार दावेदार है, तो एक कम केपेबल व्यक्ति को रखने का कारण क्या है? और मराठी दावेदार है अच्छे 5-5, 6-6 टाइम चुनकर आने वाले लोग हैं, तो उनके अलावा दूसरे किसी को तो इन्होंने जाहिर करना चाहिए कि हम सब नालायक है. जो भाजपा के मराठी नगर से हो गए, उन्होंने खुद बोलना चाहिए कि हम नालायक है, हम केपेबल नहीं है, वो डिम्पल केपेबल है, तो हम इस मोर्चे का कोई संबंध नहीं आता. धराशाही है, वो खुद का सीट बचाने के लिए लास्ट टाइम गीता जिनको मेयर बनाया तब उनको ये गड़बड़ हो गया. आज घर के अलावा किसी को बना देंगे तो शायद यही होने वाला है. कोई बात नहीं.